शिवसेनेचा जो शिंदे गटाचा लोगो होता तो हटवला आणि तिथं त्यांनी सत्यमेव जयते असं टाकलं. म्हणजे थोडक्यात अशी चर्चा आहे की ते आता शिंदे गटाला सोडतील. पहा, दंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची सत्यता समोर आली पाहिजे. कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रीय मंत्री आहे मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी आरोप केलेले आहेत. चंद्रकांत दादांविषयी केले होते. मी चंद्रकांत दादांविषयी काही बोलणार नाही, परंतु मोहोळांच्या विषयी निश्चित एक पुण्यामध्ये आत्ताच्या घडीला सत्ता आणि या सत्तेतून मोठ्या प्रमाणावर संपत्ती, याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात हे स्पष्ट होतं आहे. सांगण्याचा मुद्दा हा, दंगेकर एक कार्यकर्ता आहे. दंगेकर काही फार मोठा नेता नाही आहे, ते स्वतःला नेता मानत नाही. एक सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य माणसाची भूमिका मांडतात. पक्षातून काढणं किंवा सोडणं याच्यापेक्षा दंगेकरांनी जे आरोप केले वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. दिल्लीतलं ते ताज हॉटेल आहे, ताज हॉटेलमध्ये एक मुली गेली होती महाराष्ट्रीय, कोल्हापुरी चप्पल घालून ताज हॉटेलमध्ये गेली आणि त्या ठिकाणी ती मांडी घालून जेवायला बसली. त्यामुळे त्या मुलीचा तिथं अपमान केला असं सांगत त्या मुलीनं ताज हॉटेलवरती आरोप केले. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, असं तर चूक आहे. एखादी महाराष्ट्रीयन मुलगी मांडी घालून बसणं, आता कुठं बसली असेल मला नाही माहिती, परंतु चप्पल घालून जाणं, कोल्हापुरी चप्पल तर आपल्याला मागे माहिती आहे कोणत्या तरी कंपनीनं काहीतरी केलं होतं. तर कोल्हापूर कोणती तरी कंपनी प्राडा बिडा, तिनं ज्या पद्धतीनं कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून स्वतःची जाहिरात केली होती, तर त्यावेळेस मला असं वाटतं एक कोल्हापूरकरच नव्हे तर ती महाराष्ट्राची एक ओळख आहे. आणि असं जर घातलेली एखादी आपली मुलगी आणि तिला जर काही अशा पद्धतीनं मराठी आहे म्हणून, भारतीय परंपरेचा अवलंब केला म्हणून जर ताजसारखा ग्रुप जर थांबवत असेल तर याचा निषेध केला पाहिजे. आणि मला वाटतं तिनं जे केलं तसंच ताजमधल्या सगळ्या ठिकाणी जाऊन मराठी मुलींनी किंवा मराठी मुलांना ते करावं लागेल. मुंबईत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आता महायुती एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. आणि ठाणे पुणे पिंपरीबद्दलही भाजपने भूमिका स्पष्ट केली सोबत. हे पण भारतीय जनता पार्टी संधी साधू आहे. मुंबईत ताकद नाही म्हणून यांना सोबत घ्यायचं, इथं आता यांची ताकद झाली म्हणून यांना बाजूला डावलायचं. मग ठाण्यात असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, मी म्हणेल नाशिक असेल, संभाजीनगर असेल, ही भारतीय जनता पार्टीची ही पद्धती आहे. यूज अँड थ्रो. मुंबईत गरज आहे, कारण मुंबईत उद्धवजींच्या बरोबरची शिवसेना मजबूत आहे, जनता शिवसेनेच्या मागे आहे, म्हणून तिचा मुकाबला एकट्याने करणं शक्य नाही, म्हणून तिथं एकत्र व्हायचं आणि बाकीच्या ठिकाणी यांना दूर करायचं. ही मला वाटतं दुहेरी नीती आहे देवेंद्रजींची म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीची म्हणा. दिल्ली अजून दूर आहे. 2029 पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार, महायुतीमध्ये पार्टनर बदलणार नाही असं देवेंद्र फडणवीस चर्चा सुरू. हे पहा, 29 कोणी बघितला, अजून 25च चालू आहे. 4 वर्षात दुनिया इकडची इकडं होऊ शकते. त्याच्यामुळं त्यांची मनोकामना, इच्छा जरी असली तरी इच्छा काय त्यांच्या हातात अवलंबून नसते. आणि भारतीय जनता पार्टी तर मुळीच नसते. काल परवा तुम्ही बघितलं असेल गुजरातमध्ये एकाच दिवसात सगळेच्या सगळे राजीनामे घेऊन टाकले. त्यांची जरी देवेंद्रजीची इच्छा असली तरी काही होऊ शकतं राजकारणात. आज काय क्षणात काहीतरी होऊ शकतं. म्हणून असं भविष्य किंवा भवितव्य स्वतःविषयी सुद्धा करणं मला असं वाटतं चुकीचं ठरेल. शासनाच्या बालनाट्य स्पर्धेमध्ये खासगी हस्तक्षेप पाहायला मिळतोय आणि ज्यात विजय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांच्या संस्थेचं नाव घेतलं जात आहे. हे पहा, शासन तिथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी अशा संस्था मंत्र्यांच्या असेल, भारतीय जनता पार्टीशी संबंधित असेल, याच या सगळ्या गोष्टी करतात. मग राज्य नाट्य स्पर्धा असेल, बाकी वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये या सगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित संस्थांना
एक प्रकारे आर्थिक असेल, त्यांचे हितसंबंध असेल, ते जपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो. आधीच्या काळात असं होत नव्हतं. सरकारी अधिकारीच अशा पद्धतीनं अरेंज करायचे, आयोजन करायचे आणि चांगल्या पद्धतीनं व्हायचं. परंतु आता या सगळ्या अधिकाऱ्यांना बाजूला सोडून अशा संस्थेंना अशा पद्धतीनं कामकाज करण्याचं हे सरकार देतं. मला वाटतं हे चुकीचं आहे. महेश कोठारेंनी भाजप संदर्भात मुक्त फळं वाहिलेले आहेत, गोड बोललेत आणि भाजपचं कौतुकही केलंय. हे पहा, त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना लोणी लावणं ही पद्धत झालेली आता. कोणालाही बोलवायचं आणि ते मग आपल्या पक्षाला लोणी लावून घ्यायचं. महेश कोठारे हे कलाकार म्हणून निश्चित चांगले आहे. राजकीय पक्षाचं पाठीराखा कधी झालं तर लोक तशा पद्धतीनंच कलाकाराविषयी विचार करू शकतात. हे मी महेश कोठारेंनाही सांगतो. मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण मुंबई ठाकरे बंधू एकत्र लढणार आहे, काँग्रेस मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे. काही गणित बिघडत नाही. या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहे. व्यवस्थित सगळी तयारी चालू आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळे मिळून एकत्र गेलो. आता मोर्चा 1 तारखेला एकत्रित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या राजकीय पक्षाला आम्ही सगळं लढू सांगावं लागतं. कोणताही राजकीय पक्ष सांगत नाही की मी 200पैकी 25 जागा लढणार आहे, 200पैकी 50 लढणार आहे, 200पैकी 1च लढणार आहे. कोणताही राजकीय पक्ष सांगत नसतो. सगळेच राजकीय पक्ष आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जागा लढायच्या म्हणतात. कारण सगळ्याच्या सगळ्या जागा लढायची तयारी केली तर अलायन्समध्ये वाटा मिळत असतो. नाही तर मी ठरवलं आत्ता मला 10 जागा लढायच्या आहे तर त्या 10पैकी 5 पण आपल्या वाट्याला येत नसतात. आणि म्हणून ज्याही राजकीय पक्षाला स्वतःची भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तशी भूमिका मला असं वाटतं काँग्रेसने अधिकृतरित्या अजून तर व्यक्त केलेली नाही, परंतु चर्चा निश्चित आहे. धनंजय करुणा मुंडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ती म्हणाली की धनंजय मुंडे हेच खरे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत, पंकजा मुंडे नाही. गोपीनाथ मुंडेंनी आपल्या हयातीत पंकजा मुंडेंना आपलं वारस केलं होतं असं म्हणणं नाही. पंकजाताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे. पंकजाताईसुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत. मंत्री म्हणून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात. भले भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांना काम करू देत नसेल, परंतु ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीयदृष्ट्या त्रास दिला, ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात? शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या तरुणाला रोखण्यात की असे कपडे घालून फोटो काढायचे नाही, शूटिंग डिझाईन करायचे नाही. आणि तो हिंदीवाला होता, त्याला मराठीत बोला म्हणलं तर ते सुरक्षा रक्षकांनी त्याच्यामध्ये वाचायचे. त्याचं शिवरायांचे कपडे घालून गेल्यानंतर ते असल्या वेशात फोटो काढायचे नसतो. मला वाटतं हे प्रकरण मला माहिती नाही, परंतु आता वेशभूषा शिवरायांची करत असतात वेगवेगळ्या निमित्तानं. आता त्यांनी का केली होती हे माहिती मला नाही, परंतु शिवरायांची वेशभूषा करायला काही या महाराष्ट्रात बंदी नाही. ती करून फोटोशूट करायला किल्ल्यावरती नकार दिला, त्याच्यामुळे वाद निर्माण झाला. असं काही नाही, त्याला शूट करायला काय प्रॉब्लेम. शेवटी किल्ले वगैरे ही सगळी ओळख शिवाजी महाराजांमुळे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि मग एखाद्या तरुणांनी अशा पद्धतीनं छत्रपती, आता शूटिंग होत नाही का, तशी एखाद्याने शूट केलं असेल तर त्याला करू दिलं पाहिजे. आणि कोणी अडवलं असेल तर ते चुकीचं आहे. संजय राऊतांचं घर लाचेशिवाय चालत नाही असं नितेश राणे म्हणतात. कशाशिवाय? लाच घेतल्याशिवाय. देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणे साहेबांवर काय काय आरोप केले एवढंच नितेश राणेंनी फक्त ऐकावं आणि मग संजय राऊत साहेबांविषयी बोलावं. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या पटलावर जे आरोप नारायण राणे साहेबांवर केले, अजून त्या आरोपाची कोणती चौकशी नाही. आणि किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हटलं ते आधी स्वतः बघावे आणि मग बाकीच्यांनी दुसरीकडे बघावे. काल देवेंद्र फडणवीसांनी नव्याने निवडून आलेल्या आणि काही इतर आमदारांना 2-2 कोटी असं 270 कोटीचं वाटतं. ही अतिशय चुकीची परंपरा या महाराष्ट्रात हे सरकार लावू पाहतंय. हा महाराष्ट्र आपला निवडणुकीत यश अपयश
कोणालाही येऊ शकतं. आज आम्हाला आलं आहे, उद्या तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे ही जनता महाराष्ट्राची आपली आहे. आमदार आपला असेल नसेल, पण जनता आपली. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाला, सगळ्या नगरपालिकेला, सगळ्या महापालिकेला, सगळ्या जिल्हा परिषदांना आपण समान वागणूक लोकसंख्येनिहाय निधीची दिली पाहिजे. नियम तोच सांगतो. एकांगीपणा अशा पद्धतीनं फक्त भारतीय जनता पार्टीच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी दिला जात असेल तर मला असं वाटतं ते चूक आहे. किंवा सरकारच्या मनाचा हा कोतेपणा आहे. तरी किती आमदार? सगळे मिळून मला वाटतं 45-46 काहीतरी आमदार आहे. आणि असं असताना तुम्ही त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला, हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही. येणार का तुम्हाला सुद्धा या भागात तुमच्या पार्टीचे लोक नाही का? तुमच्या पार्टीला मानणारे लोक राहत नाही का? तर राहतात. परंतु अशी पद्धती ही चुकीची आहे. वंचित बहुजन आघाडी संघाच्या कार्यालय मोर्चा काढते, बालधिकार गुन्हा दाखल केला म्हणून एका महाविद्यालयामध्ये कॅम्प लावला होता, तो उधळला होता. त्यामुळे का केलं हे मला माहिती नाही, परंतु माझ्या कानावरची बातमी आहे की असं जर उधळवला असेल तर तेही चूक आहे. परंतु माझ्या कानावर असं आहे की ज्याचा उधळवला त्यांनी तक्रार केली पाहिजे. त्यांनी तक्रार न करता पोलिसांनी सोमोटो तक्रार दाखल केलेली आहे. खरं तर ज्याचा उधळवलं त्यांनी काही लोकांनी त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती. पोलिसांनी तक्रार घ्यायला पाहिजे होती, गुन्हा नोंद करायला पाहिजे होता. परंतु याच्यात पोलीसच स्वतः फिर्यादी झालेली आहे. बाकीच्या ठिकाणी पोलीस हातसुद्धा लावत नाही. आणि इथं स्वतःहून पोलीस फिर्यादी का झाले हा एक प्रश्न निश्चित जनतेच्या मनात आहे. थँक्यू. दादा